मंडळी, प्रचाराची धामधूम सुरू आणि या प्रचाराच्या धामधुमीत मी आता एक क्षणाला आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात। बरं, मूळ महाराष्ट्राचा जाणून घेतोय आणि माझ्यासोबत आहेत याच मतदारसंघात कडवी लढत देण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके। चला त्यांच्याशी बोलूयात आणि जाणून घेऊयात। माऊली, काय मूड आहे अहमदनगर मधला? नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मी 1 तारखेपासून स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून 19 दिवस प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सुद्धा प्रचाराच्या निमित्ताने प्रत्येक गावात, वाडी, वस्ती, चौकात जाऊन त्या ठिकाणी लोकांशी चर्चा करतो। मोठमोठ्याला सभा न घेता थेट ग्राउंडवर गेलं पाहिजे। त्यातून मला एक माझ्या लक्षात आलं की ही आमच्या मतदारसंघाची निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळते आणि भाजप सरकारच्या विरोधात अतिशय क्रोधाची भावना आमच्या शेतकरी मंडळींची आहे। या सगळ्याच्या मध्ये जर पाहायला गेलं तर 50 वर्षाची राजकीय कारकीर्द विखेंची इथं बघायला मिळाली। त्याच्या विरोधात तुम्ही लढा देताय। कोणते प्रश्न घेऊन जनतेसमोर आपण जाता इथे? शेवट आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती मी स्वतः पाहणी केली। आमच्या मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आहेत। थोडक्यात आपण जर ह्या भागामध्ये आलं तर या ठिकाणी पावसाच्या पाण्यावर पिकणारी शेतीला जोडधंदा कोणचा आहे? दूध धंदा आहे। मग जर शेतीला मालाला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि दुधाला चांगला बाजारभाव मिळणं गरजेचं आहे। आमच्या रावरी भागात गेलं तर तिथं निळवंडेचा पाण्याचा प्रश्न आहे। त्या निळवंडेची जर योजना झाली तर 20-25 गावांना फायदा होईल। वांबुरी चारीचा प्रश्न आहे। अलीकडे पुढे आपल्या शेवगाव पाथर्डी भागात गेलं तर आमची ताजनापूरची एक योजना आहे। ती जर योजना झाली तर 20-22 गावांना त्याचा फायदा होतो। पाथर्डी तालुक्यातला असेच काही प्रश्न आहेत। नगर तालुक्यात गेलं तर नगर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या ज्या गावांना फायदा होऊ शकतो असे 35 गावांसाठी एक साखळाईचा जर प्रोजेक्ट झाला, साखळाई पाणी पुरवठा योजना जर झाली तर ते 35 गावांना त्याचा फायदा होतो। श्रीगोंदा तालुक्यात गेलं तर पाटपाणी आहे, पण ते पाटपाणी वेळेला मिळत नाही, जे अपेक्षित आहे ते मिळत नाही। आम्ही भीमापट्ट्यावरच्या लोकांचा प्रश्न वेगळाच आहे, तिथं पाणी आहे, पाणी दिसत, पण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर प्रत्येक तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा जाणवतो। म्हणून बेरोजगारीच्या बाबतीत लढलं पाहिजे आणि शेतीच्या मालाच्या पाण्याच्या बाबतीत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण लढलं पाहिजे। हा झाला ग्रामीण भागाचा प्रश्न। आमच्या नगर शहरात जर पाहिलं तर नगर शहरामध्ये जी डेव्हलपमेंट होणं अपेक्षित होतं त्या अद्यापर्यंत डेव्हलपमेंट पाहायला नाही मिळाली आणि आमच्या नगर शहरामध्ये एक लोक भयभीत पाहायला मिळतात बऱ्यापैकी। राजकीय लोकांच्या दबाव तंत्र ह्या त्या सगळ्या गोष्टीला। त्यामुळे आमच्या नगरच्या व्यापाऱ्यांची मी ज्यावेळेस मीटिंग घेतली त्या व्यापाऱ्यांचा मुद्दा हा माझ्या समोर आला की आम्हाला संरक्षण पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या भागातील वेगवेगळे प्रश्न। निलेश लंकेजी, नगर जिल्ह्याला अजूनही तहानलेलं ठेवणं किंवा त्या बाबतीत ठोस नदी जोड प्रकल्प किंवा नदी जोडणीविषयी ज्याबद्दल आश्वासन दिलं गेलं गेल्या निवडणुकीत ते काय पूर्ण झालं नाही, तर हे तहानलेलं ठेवणं हे पाप नेमकं कोणाचं? तुमचा थेट आरोप कोणावर आहे? मागच्या वेळेस ज्यांना लोकांनी 2019ला खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं त्यांनी आमच्या वाळकी त्या भागामध्ये सभेत सांगितलं होतं जर मी साखळाईचं पाणी आणू शकलो नाही तर मी फॉर्मच भरणार नाही निवडणुकीला, म्हणजे आश्वासन दिलं। ते काहीच केलं नाही। त्यांच्या वडिलांनी पण तेच आश्वासन दिलं असे त्यांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलं। कांद्याच्या निर्यात बंदीच्या बाबत एक ठिकाणी त्यांनी जाहीर सभेत सांगितलं निर्यात बंदी जर उठली नाही तर मी तर प्रचारालाच येणार नाही। ताजनापूरच्या योजनेच्या बाबतीत तेच सांगितलं होतं। म्हणजे यांना काही करायचं नाही, फक्त असं दाखवायचं का 50-60 वर्षापासूनची आमची राजकीय कारकीर्द, ठीक आहे, राजकीय कारकीर्द मोठ्या माणसांची कारकीर्द मोठीच असते, आमचं त्याबाबत दुमत नाही काही, पण समाजासाठी काय दिलं हे सगळ्यात अपेक्षित असतं। सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय दिलं तुम्ही हे अपेक्षित असतं। हे असं कुठलंही झालं नाही। आमच्या जिल्ह्याचा विचार केला तर दुर्भाग्य आमच्या जिल्ह्याचं। आमच्या जिल्ह्यात एक शासकीय मेडिकल कॉलेज नाही, चांगल्या शासकीय शिक्षण संस्था नाही। आमच्यामुळे आता मी माग सुकेवाडी म्हणून गावी सोकेवाडी म्हणून आमचं एक छोटं वाडी आहे, त्या ठिकाणचे मुलं पाहिले आम्ही। त्याच्या आधी एका गावात पाहिले MPSC UPSCचा अभ्यास करतात ते मुलं, पण इथं सुखसुविधाच नाही ना। आमच्या नगर भागातील मुलांना, नगर जिल्ह्यातील मुलांना चांगल्याच दर्जाचं शिक्षण घ्यायचं म्हणलं तर पुण्याला जावं लागतं, बारामतीला जावं लागतं। मग तुम्ही 50-60 वर्षात काय केलं हाच प्रश्न समोर येतो ना।
निलेश लंकेजी, तुमच्या बाबतीत समोरच्या व्यक्तींकडनं, लोकांकडनं गुंडगिरी, दादागिरी अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत. जाणीवपूर्वक तुमची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न आहे, आणि जर तशी प्रतिमा झाली असेल तर त्याचा काही परिणाम होणार का? राजकारणात ज्यावेळेस आपल्याकडे विकासाचा मुद्दा काही नसतो ना, त्यावेळेस माणूस त्याच्या पायाखाली वाळू सरकल्यानंतर व्यक्तिगत स्वरूपाचा घसरत असतो. तुम्ही पहा, ज्याच्याकडं राजकीय ज्याला राजकारण समजतं तो माणूस कधी व्यक्तिगत टीका टिप्पणी करत नाही. तो आपल्या विकासाचे मुद्दे पटवून सांगत असतो. मी काय केलं, आज त्यांनी निवडणुकीला आम्हाला काय अपेक्षित आहे, त्यांनी निवडणुकीला सामोरं जात असताना ना त्यांनी या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही 50 वर्षापासून या जिल्ह्यावर राज्य करतो हे ते म्हणतात. 50 वर्षात आम्ही हे केलं, मी 5 वर्षात खासदार म्हणून गेल्यानंतर आम्ही हे केलं, हे मुद्दे मांडायला पाहिजे होते. त्यांच्याकडे हाय कुठले विकासाचे मुद्दे नाही, डेव्हलपमेंटचे कुठले मुद्दे नाही. मग त्यांच्याकडे कुठल्या मुद्द्यावर टीका टिप्पणी करतात. निलेश लंके दादागिरी गुंडगिरी करतो. संदर्भ कुठला दिला, आमच्या सुपा MIDCचा. मी 2010ला माझ्या गावात सरपंच होतो, त्यावेळेस माझ्या हद्दीत MIDC होती आणि 2 कंपन्या होत्या. मी काळाचे पावले ओळखले, मी पुढील कालखंडामध्ये काय बदल होऊ शकतो हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि मी काय केलं, उद्योजक लोकांना संरक्षण दिलं आणि स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला. या दोन्हींचं साम्य केल्यामुळं आज पुणे जिल्ह्यात त्या रांजणगाव चाकणपेक्षा सगळ्यात मोठी MIDC आमची सुपा MIDC पाहायला मिळते. जर आम्ही गुंडगिरी केली असती, दहशत केली असती तर वाढली असती का? नसती वाढली. दुसरा त्यांना प्रश्न विचारतो मी, जर आम्ही ठीक आहे आम्ही गुंडगिरी करतो, दहशत करतो, मी 23 तारखेला माझा अर्ज भरला, लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला. त्यावेळेस उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपलं विवरणपत्र जोडावं लागतं की आपली सगळी माहिती त्यात जोडावं लागते. आणि जर ती माहिती खोटी जर जोडली तर उमेदवारी अर्ज पण बाद होऊ शकतो. त्यामुळे तिथं लपवता येत नाही. मी माझा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माझ्यावर त्या ठिकाणी विवरणपत्रामध्ये 1 गुन्हा दाखल झाल्याचा सिद्ध झाला. तो गुन्हा कुठला होता? शेतकऱ्यांच्या साठी आंदोलन केलं, ज्यावेळेस कांद्याचे भाव ढासळले त्यावेळेस मी कांद्याच्या संदर्भात आंदोलन केलं म्हणून तो माझ्या गुन्हा दाखल होता. शेतकऱ्यांसाठी लढलो म्हणून माझ्या गुन्हा दाखल झाला, म्हणून मी गुंड का? म्हणजे या गोष्टीला काही महत्व नाही. तुम्ही म्हणता की केंद्राने राज्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही, ते त्यांच्यासोबत नाही. कांदा निर्यात बंदीचं धोरण असेल किंवा त्याबद्दल ठराविक धोरण नसल्या कारणाने शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे. पण आज हे सगळं तुम्ही भाषणात बोलत असताना तेच तुम्ही होतात की गेल्या वेळी सरकारसोबतच होतात आमदार म्हणून? आम्ही नेहमी केंद्र सरकारच्या विरोधात. मी ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होतो, महाविकास दादांनी ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होतो. पण कांद्याचे भाव ढासळल्यानंतर त्याच महायुतीच्या विरोधातला आंदोलन करणारा मी पहिला आमदार असेल. त्यावेळेस कांद्याचे बाजारभाव ढासळले त्यावेळेस मी ज्या सरकारमध्ये होतो त्या सरकारच्या विरोधात आंदोलन केलं मी. शेवट आमचं नातं शेतकऱ्यांशी आधी. निलेशजी, का जनतेने तुम्हाला निवडून द्यावं, तुमचं काय म्हणणं? शेवट आम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची ओळख, माझी कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना, म्हणजे आम्ही तर कधी स्वप्नात पण बोलू शकत नाही की आमची 50 वर्षाची कारकीर्द आहे का 60 वर्षाची. माझे वडील साधे एक शिक्षक होते, मी शेतकरी कुटुंबातून पुढे आलेलो. माझी ओळख जी निर्माण झाली कामाच्या माध्यमातून निर्माण झाली. म्हणजे मी राजकीय प्रक्रियेत ग्रामपंचायतचा सरपंच ते आमदारांना आता लोकसभेचा उमेदवार म्हणून हे सगळ्या टप्प्यावर काम केलेले. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर काम करीत असताना त्या पदाला न्याय दिला. मी सरपंच असताना माझ्या पदाला न्याय दिला म्हणून मला पंचायत समितीत जाण्याची संधी मिळाली. पंचायत समितीत काम करीत असताना मी त्या पंचायत समिती सदस्य पदाला न्याय दिला म्हणून मला उपसभापती झालो, म्हणून मला जिल्हा परिषदमध्ये जाता आलं. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मी त्या पदाला जे न्याय दिला त्या पदाच्या माध्यमातून जे सर्वसामान्य लोकांना आधार दिला त्याचा फायदा मला असं झाला की मी विधानसभेत गेलो. आज आमदार म्हणून मी ज्यावेळेस काम केलं मतदारसंघामध्ये त्याचा निश्चित फायदा लोकसभेच्या निवडणुकीला होणार आहे. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची ओळख मी असं सांगू शकत नाही ना, माझे बाप आमदार होता, माझा बाप आजचा खासदार होता असं सांगू शकत नाही ना. माझ्याकडे ती ओळख नाही ना. मी एक कामाच्या माध्यमातूनच आम्हाला समोर जावं लागेल आणि जनतेसाठी आम्हाला रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस करावाच लागणार आहे ना. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, आता एकच दिवसापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात
पाकिट सापडलं म्हणून गुन्हा दाखल झाला. जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट केलं जातं असं तुम्हाला वाटतं का? त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ह्या शासकीय यंत्रणेचा इतका गैरवापर आमच्या या मतदारसंघामध्ये चालू आहे. सत्तेचा किती गैरवापर करावा याला पण एक लिमिटेशन असतं, याला एक मर्यादा असतात. माझी तर तुमच्या ह्या TV चॅनलद्वारे माझी सर्व अधिकाऱ्यांना विनंती, आचारसंहिता आहे, आचारसंहितेच्या कालखंडामध्ये आमचं चुकलं तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी सजा द्या, पण तुम्ही विनाकारण आम्हाला त्रास देऊ नका. म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यांनी या राजकीय प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व झालं नाही पाहिजे, ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे. कारण आजच्या निवडणुकीत आचारसंहिता घालून दिलेली आहे, त्या आचारसंहितेचं चौकटीत सगळ्यांनी काम केलं पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टीला आज विचारता त्या गोष्टीच्या बाबतीत मी सांगतो, आमचे कार्यकर्ते नगर या ठिकाणी आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय शशिकांतजी गाडे सर, त्यांनी आमच्या काही मीडियाचे काम पाहणारे कार्यकर्ते, आमचे काही सोशल मीडियाचे काम पाहणारे काही कार्यकर्ते आमच्या त्या ठिकाणी हॉटेलवर रूम उपलब्ध करून दिले. आमचे काही वकील मित्र पण त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्या हॉटेलवर रेड केली. आमचं काही म्हणणं नाही, हॉटेलवर तुम्ही चौकशीला तुम्ही कोणाला ताब्यात घेऊ शकता, उद्या मला पण ताब्यात घेऊ शकता, शेवट सत्ता आहे ना, ताब्यात घेऊ शकता. आमच्या कार्यकर्त्यांच्या खिशातले पैसे काढले, आमच्या एका कार्यकर्त्याच्या खिशात वकील आहे, त्याला त्याच्या कस्टमर लोकांकडून फी मिळाली होती, असे नाही, त्याला पैसे त्याच्याकडे होते, फी मिळाली, आणि त्याच्या आईचं ऑपरेशनसाठी ते पैसे त्याच्याकडे होते, 40,000 रुपये होते. आमच्या एका कार्यकर्त्याच्या खिशात 20,000 रुपये होते. त्या दोघांच्या खिशातून पैसे काढले आणि त्यांना सांगितलं तुम्ही लिहून द्या. पोलीस मोरे नावाचा कोणतरी कॉन्स्टेबल होता, त्या पोलिसांनी सांगितलं तुम्ही लिहून द्या, कारण आम्ही निलेश लंकेचे पैसे वाटतो. ते कार्यकर्ते म्हणले निलेश लंकेचा पैशाचा संबंधच काय, हे माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे आहेत, हे माझे मला पॉकेट खर्चासाठी हे माझे पैसे, हे लिहून द्यायचा काय संबंध आहे. त्या पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर दबाव आणला, त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. 6 वाजल्यापासून तर रात्री 11 साडे 11 वाजेपर्यंत बसून ठेवलं आणि त्यांना सांगायचं तुम्ही नाव घ्या उमेदवाराचं, का आम्ही पैसे वाटले. 60,000 रुपये कुठं लोकसभेच्या निवडणुकीला कोण वाटतं का? जर तिची रक्कम जर 50 लाख असली, 60 लाख रुपये असली, कोटभर रुपये असले तर मग ठीक आहे, पैसे वाटायलाच पैसे आणले. जर 50-60 हजार तुमच्या खिशात उचकले तर 10-20 हजार निघणारे, माझ्या खिशात 10-20 हजार रुपये निघणारे, यांच्या खिशात मग सगळ्यांची गोळा करून एक जणाच्या माथी मारायची का? हे चुकीचा गैरवापरचा चालू आहे. काल आमच्या चिचोंडी पाटील गावचा आमचा सरपंच शरद पवार नावाचा सरपंच आहे, तो त्याच्या ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भात मीटिंग घेतली. त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने 50-60 पोलिसांनी जाऊन त्या सरपंचाला दमबाजी करणे, तू बाहेर आहे, तुला आम्ही जेलमध्ये टाकू, हे करू ते करू का. आमच्या LCBच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी तर आमच्या माझ्याकडे तर व्हिडिओ क्लिप आहेत, त्यांनी तर फोनवर सांगितलंय जर तुम्ही इकडं भाजपला मतदान नाही केलं तर तुमच्या व्यवसाय नाही चालून देणार, तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू, तुम्हाला आम्ही उचलून नेऊ. हा कुठं गैरवापर चालतो? हे सत्तेचा असतो का? ही सत्ता काय अमरपट्टा घेऊन आली का? त्यामुळे माझी शासकीय डिपार्टमेंटला तुम्ही विषय घेतला म्हणून माझी हात जोडून नम्र विनंती आहे, बाबांनो, निवडणुकीच्या पद्धतीने आम्हाला खेळू द्या ना. जनतेच्या जे मनात असेल ते निर्णय आम्ही स्वीकारायला तयार आहे ना, पण तुम्ही याच्यात इन्व्हॉल्व होणं चुकीचं आहे. जाता जाता इतर सगळे मतदारसंघ, म्हणजे पारनेर तुमचा हक्काचा मतदारसंघ आहे, पण इतर सगळ्या मतदारसंघांचं गणित तुम्ही कसं लक्षात घेतलेलं आहे, ते सोबत येणार का? मी गणित नाही मला तुम्हाला सांगता यायचं साहेब, पण मी कमीत कमी 2 लाख मतांनी निवडून येईल. कारण गणित समजून सांगायला बाकीच्यांसारखे माझ्याकडे डायऱ्यावाले लोक नाही ना, पेन डायरी घेऊन येणारे. आता बघितलं का, मीच माझा PA, मला नाही कोणी, मला शासकीय बॉडीगार्ड नाही, कोणी PA नाही. हेच जागेवर तुम्ही एखाद्या लोकसभेच्या उमेदवाराची जर मुलाखत घेतली ना, 2-4 लोक डायरी इनवाले साईडला उभेच असतात ना, साहेब करीत, साहेब फोन आला, साहेब हे आलं, लगेच लिहायला, आणि त्याला आपल्याकडे कोण नाही, आपणच आपले PA, आपणच आपलं सगळं. त्याच्यामुळे हे गणित लिहायलाच कोण नाही. पण मला लोक वाचता येतात ना, लोकांचे चेहरे वाचता येतात ना, लोकांच्या नजर मला वाचता येते काय चाललंय. त्यामुळे मी सांगू शकतो, कारण कशाचा पाऊस पाडून द्या, या मतदारसंघात परिवर्तन हे अटळ आहे. आणि या मतदारसंघात महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आदरणीय शरदचंद्र पवार, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस पक्ष
अजून आमच्या आम आदमी पार्टी असू, कम्युनिस्ट असू, आमच्या रिपब्लिकन पार्टीच्या काही पक्ष आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतल्या लोकांनी काही पाठिंबा दिला, अशा सगळ्यांची ही महाविकास आघाडी आणि त्या महाविकास आघाडीचाच उमेदवार या मतदारसंघात धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय होणार. तुतारी वाजणार, तुतारी वाजणार, तुतारीचा आवाज डायरेक्ट दिल्लीत जाणार. वा, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. सामान्यांचा उमेदवार म्हणून खरं तर निलेश लंके मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत. बघूयात जनतेचा मूड हा येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला लवकर स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. मंडळी, प्रचाराची धामधूम सुरू आहे आणि या प्रचाराच्या धामधुमीत मी आता एक क्षणाला आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात. बरं, मूळ महाराष्ट्राचा जाणून घेतोय आणि माझ्यासोबत आहेत याच मतदारसंघात कडवी लढत देण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके. चला त्यांच्याशी बोलूयात आणि जाणून घेऊयात. माऊली, काय मूड आहे अहमदनगर मधला? नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मी 1 तारखेपासून स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून 19 दिवस प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुद्धा प्रचाराच्या निमित्ताने प्रत्येक गावात, वाडी वस्ती, चौकात जाऊन त्या ठिकाणी लोकांशी चर्चा करतो. मोठमोठ्याला सभा न घेता थेट ग्राउंडवर गेलं पाहिजे. त्यातून मला एक माझ्या लक्षात आलं की ही आमच्या मतदारसंघाची निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळते. आणि भाजप सरकारच्या विरोधात अतिशय क्रोधाची भावना आमच्या शेतकरी मंडळींची आहे. या सगळ्याच्या मध्ये जर पाहायला गेलं तर 50 वर्षाची राजकीय कारकीर्द विखेंची इथं बघायला मिळाली. त्याच्या विरोधात तुम्ही लढा देताय. कोणते प्रश्न घेऊन जनतेसमोर आपण जाता इथे? शेवट आम्ही या निवडणुकीला मी सामोरं जात असताना या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती मी स्वतः पाहणी केली. आमच्या मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आहेत. थोडक्यात आपण जर ह्या भागामध्ये आलं तर या ठिकाणी पावसाच्या पाण्यावर पिकणारी शेती, शेतीला जोडधंदा कोणचा आहे? दूध धंदा आहे. मग जर शेतीला मालाला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि दुधाला चांगला बाजारभाव मिळणं गरजेचं आहे. आमच्या रावरी भागात गेलं तर तिथं निळवंडेचा एक पाण्याचा प्रश्न आहे. त्या निळवंडेची जर योजना झाली तर एक 20-25 गावांना फायदा होईल. वांबुरी चारीचा प्रश्न आहे. अलीकडे पुढं आपल्या शेवगाव पाथर्डी भागात गेलं तर आमची ताजनापूरची एक योजना आहे. ती जर योजना झाली तर एक 20-22 गावांना त्याचा फायदा होतो. पाथर्डी तालुक्यातला एक असेच काही प्रश्न आहेत. नगर तालुक्यात गेलं तर नगर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या ज्या गावांना फायदा होऊ शकतो असे 35 गावांसाठी एक साखळाईचा जर प्रोजेक्ट झाला, साखळाई पाणी पुरवठा योजना जर झाली तर ते 35 गावांना त्याचा फायदा होतो. श्रीगोंदा तालुक्यात गेलं तर पाटपाणी आहे, पण ते पाटपाणी वेळेला मिळत नाही. जे अपेक्षित आहे ते मिळत नाही. आम्ही भीमापट्ट्यावरच्या लोकांचा प्रश्न वेगळाच आहे. तिथं पाणी आहे, पाणी दिसत नाही. पण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर प्रत्येक तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा जाणवतो. त्यामुळे बेरोजगारीच्या बाबतीत लढलं पाहिजे आणि शेतीच्या मालाच्या पाण्याच्या बाबतीत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण लढलं पाहिजे. हा झाला ग्रामीण भागाचा प्रश्न. आमच्या नगर शहरात जर पाहिलं तर नगर शहरामध्ये जी डेव्हलपमेंट होणं अपेक्षित होतं त्या अद्यापर्यंत डेव्हलपमेंट पाहायला नाही मिळाली. आणि आमच्या नगर शहरामध्ये एक लोक भयभीत पाहायला मिळतात बऱ्यापैकी. राजकीय लोकांच्या दबाव तंत्र ह्या त्या सगळ्या गोष्टीला. त्यामुळं आमच्या नगरच्या व्यापाऱ्यांची मी ज्यावेळेस मिटिंग घेतली त्या व्यापाऱ्यांचा मुद्दा हा माझ्या समोर आला की आम्हाला संरक्षण पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या भागातील वेगवेगळे प्रश्न. निलेश लंकेजी, नगर जिल्ह्याला अजूनही तहानलेलं ठेवणं किंवा त्या बाबतीत ठोस नदी जोड प्रकल्प किंवा नदी जोडणीविषयी ज्याबद्दल आश्वासन दिलं गेलं गेल्या निवडणुकीत ते काय पूर्ण झालं नाही, तर हे तहानलेलं ठेवणं हे पाप नेमकं कोणाचं? तुमचा थेट आरोप कोणावर आहे? मागच्या वेळेस ज्यांना लोकांनी 2019ला खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं त्यांनी आमच्या वाळकी त्या भागामध्ये सभेत सांगितलं होतं जर मी साखळाईचं पाणी आणू शकलो नाही तर मी फॉर्मच भरणार नाही निवडणुकीला. म्हणजे आश्वासन दिलं, ते काहीच केलं नाही. त्यांच्या वडिलांनी पण तेच आश्वासन दिलं असं त्यांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलं. कांद्याच्या निर्यात बंदीच्या बाबत एक ठिकाणी त्यांनी जाहीर सभेत सांगितलं निर्यात बंदी जर उठली नाही तर मी तर प्रचारालाच येणार नाही. ताजनापूरच्या योजनेच्या बाबतीतच तेच सांगितलं होतं. म्हणजे यांना काही करायचं नाही, फक्त असं दाखवायचं का 50-60 वर्षापासूनचे आमचे राजकीय
कारकीर्द, ठीक आहे, राजकीय कारकीर्द मोठ्या माणसांची कारकीर्द मोठीच असते, आमचं त्याबाबत दुमत नाही काही, पण समाजासाठी काय दिलं हे सगळ्यात अपेक्षित असतं. सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय दिलं तुम्ही हे अपेक्षित असतं. हे असं कुठलंही झालं नाही. आमच्या जिल्ह्याचा विचार केला तर दुर्भाग्य आहे आमच्या जिल्ह्याचं. आमच्या जिल्ह्यात एक शासकीय मेडिकल कॉलेज नाही, चांगल्या शासकीय शिक्षण संस्था नाही. आमच्यामुळे आता मी मागं सुकेवाडी म्हणून गावी, सोकेवाडी म्हणून आमचं एक छोटं वाडी आहे, त्या ठिकाणचे मुलं पाहिले आम्ही. त्याच्या आधी एका गावात पाहिले MPSC UPSCचा अभ्यास करतात ते मुलं, पण इथं सुखसुविधाच नाही ना. आमच्या नगर भागातील मुलांना, नगर जिल्ह्यातील मुलांना चांगल्याच दर्जाचं शिक्षण घ्यायचं म्हणलं तर पुण्याला जावं लागतं, बारामतीला जावं लागतं. मग तुम्ही 50-60 वर्षात काय केलं हाच प्रश्न समोर येतो ना. निलेश लंकेजी, तुमच्या बाबतीत समोरच्या व्यक्तींकडनं, लोकांकडनं गुंडगिरी, दादागिरी अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत. जाणीवपूर्वक तुमची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न आहे. जर तशी प्रतिमा झाली असेल तर त्याचा काही परिणाम होणार का? राजकारणात ज्यावेळेस आपल्याकडे विकासाचा मुद्दा काही नसतो ना, त्यावेळेस माणूस त्याच्या पायाखाली वाळू सरकल्यानंतर व्यक्तिगत स्वरूपाचा घसरत असतो. तुम्ही पहा, ज्याच्याकडं राजकीय ज्याला राजकारण समजतं तो माणूस कधी व्यक्तिगत टीका टिप्पणी करत नाही, तो आपल्या विकासाचे मुद्दे पटवून सांगत असतो. मी काय केलं, आज त्यांनी निवडणुकीला आम्हाला काय अपेक्षित आहे, त्यांनी निवडणुकीला सामोरं जात असताना ना त्यांनी या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं, विकासाच्या मुद्द्यावर. आम्ही 50 वर्षापासून या जिल्ह्यावर राज्य करतो हे ते म्हणतात. 50 वर्षात आम्ही हे केलं, मी 5 वर्षात खासदार म्हणून गेल्यानंतर आम्ही हे केलं, हे मुद्दे मांडायला पाहिजे होते. त्यांच्याकडे हाय कुठले विकासाचे मुद्दे नाही, डेव्हलपमेंटचे कुठले मुद्दे नाही, मग त्यांच्याकडे कुठल्या मुद्द्यावर टीका टिप्पणी करतात. निलेश लंके दादागिरी गुंडगिरी करतो. संदर्भ कुठला दिला, आमच्या सुपा MIDCचा. मी 2010ला माझ्या गावात सरपंच होतो, त्यावेळेस माझ्या हद्दीत MIDC होती आणि 2 कंपन्या होत्या. मी काळाचे पावले ओळखले, मी पुढील कालखंडामध्ये काय बदल होऊ शकतो हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि मी काय केलं, उद्योजक लोकांना संरक्षण दिलं आणि स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला. या दोन्हींचं साम्य केल्यामुळं आज पुणे जिल्ह्यात त्या रांजणगाव चाकणपेक्षा सगळ्यात मोठी MIDC आमची सुपा MIDC पाहायला मिळते. जर आम्ही गुंडगिरी केली असती, दहशत केली असती तर वाढली असती का? नसती वाढली. दुसरा त्यांना प्रश्न विचारतो मी, जर आम्ही ठीक आहे आम्ही गुंडगिरी करतो, दहशत करतो, मी 23 तारखेला माझा अर्ज भरला, लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला. त्यावेळेस उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपलं विवरणपत्र जोडावं लागतं की आपली सगळी माहिती त्यात जोडावं लागते. आणि जर ती माहिती खोटी जर जोडली तर उमेदवारी अर्ज पण बाद होऊ शकतो. त्यामुळे तिथं लपावता येत नाही. मी माझा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माझ्यावर त्या ठिकाणी विवरणपत्रामध्ये 1 गुन्हा दाखल झाल्याचा सिद्ध झाला. तो गुन्हा कुठला होता? शेतकऱ्यांच्या साठी आंदोलन केलं, ज्यावेळेस कांद्याचे भाव ढासळले त्यावेळेस मी कांद्याच्या संदर्भात आंदोलन केलं म्हणून तो माझ्या गुन्हा दाखल होता. शेतकऱ्यांसाठी लढलो म्हणून माझ्या गुन्हा दाखल झाला, म्हणून मी गुंड का? म्हणजे या गोष्टीला काही महत्व नाही. तुम्ही म्हणता की केंद्राने, राज्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही, ते त्यांच्यासोबत नाही. कांदा निर्यात बंदीचं धोरण असेल किंवा त्याबद्दल ठराविक धोरण नसल्या कारणाने शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे. पण आज हे सगळं तुम्ही भाषणात बोलत असताना तेच तुम्ही होतात की गेल्या वेळी सरकारसोबतच होतात आमदार म्हणून? आम्ही नेहमी केंद्र सरकारच्या विरोधात. मी ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होतो, महाविकास दादांनी ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होतो. पण कांद्याचे भाव ढासळल्यानंतर त्याच महायुतीच्या विरोधातला आंदोलन करणारा मी पहिला आमदार असेल. त्यावेळेस कांद्याचे बाजारभाव ढासळले त्यावेळेस मी ज्या सरकारमध्ये होतो त्या सरकारच्या विरोधात आंदोलन केलं मी. शेवट आमचं नातं शेतकऱ्यांशी. आधी निलेशजी, का जनतेने तुम्हाला निवडून द्यावं, तुमचं काय म्हणणं? शेवट आम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची ओळख, माझी कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना, म्हणजे आम्ही तर कधी स्वप्नात पण बोलू शकत नाही की आमची 50 वर्षाची कारकीर्द आहे का 60 वर्षाची. माझे वडील साधे एक शिक्षक होते, मी शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले. माझी ओळख जी निर्माण झाली कामाच्या माध्यमातून निर्माण झाली. म्हणजे मी राजकीय प्रक्रियेत ग्रामपंचायतचा सरपंच ते आमदारांना आता लोकसभेचा उमेदवार म्हणून सगळ्या टप्प्यावर काम केलेले. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर काम करीत असताना त्या पदाला न्याय दिला. मी सरपंच असताना माझ्या पदाला न्याय दिला म्हणून मला पंचायत समितीत जाण्याची संधी मिळाली.
पंचायत समितीत काम करीत असताना मी त्या पंचायत समिती सदस्य पदाला न्याय दिला म्हणून मला उपसभापती झालो, म्हणून मला जिल्हा परिषदमध्ये जाता आलं. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मी त्या पदाला जे न्याय दिला त्या पदाच्या माध्यमातून जे सर्वसामान्य लोकांना आधार दिला त्याचा फायदा मला असं झालं की मी विधानसभेत गेलो. आज आमदार म्हणून मी ज्यावेळेस काम केलं मतदारसंघामध्ये त्याचा निश्चित फायदा लोकसभेच्या निवडणुकीला होणार आहे. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची ओळख मी असं सांगू शकत नाही ना, माझे बाप आमदार होता, माझा बाप आजचा खासदार होता असं सांगू शकत नाही ना. माझ्याकडे ती ओळख नाही ना. मी एक कामाच्या माध्यमातूनच आम्हाला समोर जावं लागेल आणि जनतेसाठी आम्हाला रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस करावाच लागणार आहे ना. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, आता एकच दिवसापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात पाकिट सापडलं म्हणून गुन्हा दाखल झाला. जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट केलं जातं असं तुम्हाला वाटतं का? त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? या शासकीय यंत्रणेचा इतका गैरवापर आमच्या या मतदारसंघामध्ये चालू आहे. सत्तेचा किती गैरवापर करावा याला पण एक लिमिटेशन असतं, याला एक मर्यादा असतात. माझी तर तुमच्या ह्या TV चॅनलद्वारे माझी सर्व अधिकाऱ्यांना विनंती, आचारसंहिता आहे, आचारसंहितेच्या कालखंडामध्ये आमचं चुकलं तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी सजा द्या, पण तुम्ही विनाकारण आम्हाला त्रास देऊ नका. म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यांनी या राजकीय प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व झालं नाही पाहिजे ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे. कारण आजच्या निवडणुकीत आचारसंहिता घालून दिलेली आहे, त्या आचारसंहितेच्या चौकटीत सगळ्यांनी काम केलं पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टीला आज विचारता त्या गोष्टीच्या बाबतीत मी सांगतो, आमचे कार्यकर्ते नगर या ठिकाणी आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय शशिकांतजी गाडे सर, त्यांनी आमच्या काही मीडियाचे काम पाहणारे कार्यकर्ते, आमचे काही सोशल मीडियाचे काम पाहणारे काही कार्यकर्ते आमच्या त्या ठिकाणी हॉटेलवर रूम उपलब्ध करून दिले. आमचे काही वकील मित्र पण त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्या हॉटेलवर रेड केली. आमचं काही म्हणणं नाही, हॉटेलवर तुम्ही चौकशीला तुम्ही कोणाला ताब्यात घेऊ शकता, उद्या मला पण ताब्यात घेऊ शकता, शेवट सत्ता आहे ना, ताब्यात घेऊ शकता. आमच्या कार्यकर्त्यांच्या खिशातले पैसे काढले, आमच्या एका कार्यकर्त्याच्या खिशात वकील आहे, त्याला त्याच्या कस्टमर लोकांकडून फी मिळाली होती, असे नाही त्याला पैसे त्याच्याकडे होते, फी मिळाली आणि त्याच्या आईचं ऑपरेशनसाठी ते पैसे त्याच्याकडे होते 40,000 रुपये होते. आमच्या एका कार्यकर्त्याच्या खिशात 20,000 रुपये होते. त्या दोघांच्या खिशातून पैसे काढले आणि त्यांना सांगितलं तुम्ही लिहून द्या. पोलीस मोरे नावाचा कोणतरी कॉन्स्टेबल होता, त्या पोलिसांनी सांगितलं तुम्ही लिहून द्या कारण आम्ही निलेश लंकेचे पैसे वाटतो. ते कार्यकर्ते म्हणले निलेश लंकेचा पैशाचा संबंधच काय, हे माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे आहेत, हे माझे मला पॉकेट खर्चासाठी हे माझे पैसे, हे लिहून द्यायचा काय संबंध आहे. त्या पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर दबाव आणला, त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. 6 वाजल्यापासून तर रात्री 11 साडे11 वाजेपर्यंत बसून ठेवलं आणि त्यांना सांगायचं तुम्ही नाव घ्या उमेदवाराचं का आम्ही पैसे वाटले. 60,000 रुपये कुठं लोकसभेच्या निवडणुकीला कोण वाटतं का? हा, जर तिची रक्कम जर 50 लाख असली, 60 लाख रुपये असली, कोटभर रुपये असले तर मग ठीक आहे, पैसे वाटायलाच पैसे आणले. जर 50-60 तुमच्या खिशात उचाकले तर 10-20 निघणारे, माझ्या खिशात 10-20 रुपये निघणारे, यांच्या खिशात मग सगळ्यांची गोळा करून एक जणाच्या माथी मारायची का? हे चुकीचा गैरवापरचा चालू आहे. काल आमच्या चिचवंडी पाटील गावचा आमचा सरपंच शरद पवार नावाचा सरपंच आहे, तो त्याच्या ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भात मिटिंग घेतली. त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने 50-60 पोलिसांनी जाऊन त्या सरपंचाला दमबाजी करणे, तू बाहेर आहे, तुला आम्ही जेलमध्ये टाकू, हे करू ते करू का. आमच्या LCBच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी तर आमच्या माझ्याकडे तर व्हिडिओ क्लिप आहेत, त्यांनी तर फोनवर सांगितलंय जर तुम्ही इकडं भाजपला मतदान नाही केलं तर तुमच्या व्यवसाय नाही चालून देणार, तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू, तुम्हाला आम्ही उचलून नेऊ. हा कुठं गैरवापर चालतो? हे सत्तेचा असतो का? ही सत्ता काय अमरपट्टा घेऊन आली का? त्यामुळे माझी शासकीय डिपार्टमेंटला तुम्ही विषय घेतला म्हणून माझी हात जोडून नम्र विनंती आहे, बाबांनो निवडणुकीच्या पद्धतीने आम्हाला खेळू द्या ना. जनतेच्या जे मनात असेल ते निर्णय आम्ही स्वीकारायला तयार आहे ना, पण तुम्ही याच्यात इन्व्हॉल्व होणं चुकीचं आहे. जाता जाता इतर सगळे मतदारसंघ म्हणजे पारनेर तुमचा हक्काचा मतदारसंघ आहे, पण इतर सगळ्या मतदारसंघांचं गणित तुम्ही कसं लक्षात घेतलेलं आहे ते सोबत येणार का? मी गणित नाही मला तुम्हाला सांगता यायचं साहेब, पण मी कमीत कमी 2 लाख मतांनी निवडून येईल.
कारण गणित समजून सांगायला बाकीच्यांसारखे माझ्याकडे डायऱ्यावाले लोक नाही ना, पेन डायरी घेऊन येणारे. आता बघितलं का, मीच माझा पीए, मला नाही कोणी, मला शासकीय बॉडीगार्ड नाही, कुणी पीए नाही. हेच जागेवर तुम्ही एखाद्या लोकसभेच्या उमेदवाराची जर मुलाखत घेतली ना, 2-4 लोक डायरी इनवाले साईडला उभेच असतात ना, साहेब करीत. साहेब फोन आला, साहेब हे आलं, लगेच लिहायला. आणि त्याला आपल्याकडे कोण नाही, आपणच आपले पीए, आपणच आपलं सगळं. त्याच्यामुळे हे गणित लिहायलाच कोण नाही. पण मला लोक वाचता येतात ना, लोकांचे चेहरे वाचता येतात ना, लोकांच्या नजर मला वाचता येते काय चाललंय. त्यामुळे मी सांगू शकतो, कारण कशाचा पाऊस पाडून द्या, या मतदारसंघात परिवर्तन हे अटळ आहे. आणि या मतदारसंघात महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आदरणीय शरदचंद्र पवार, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस पक्ष, अजून आमच्या आम आदमी पार्टी असू, कम्युनिस्ट असू, आमच्या रिपब्लिकन पार्टीच्या काही पक्ष, आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतल्या लोकांनी काही पाठिंबा दिला, अशा सगळ्यांची महाविकास आघाडी. आणि त्या महाविकास आघाडीचाच उमेदवार या मतदारसंघात धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय होणार. तुतारी वाजणार, तुतारीचा आवाज डायरेक्ट दिल्लीत जाणार. वा, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. सामान्यांचा उमेदवार म्हणून खरं तर निलेश लंके मतदारांना जोगवा मागताना दिसत आहेत. बघूयात जनतेचा मूड हा येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला लवकर स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. मंडळी, प्रचाराची धामधूम सुरू आहे आणि या प्रचाराच्या धामधुमीत मी आता या क्षणाला आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात.